हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला पुढचा पॉईंट जो आहे तो पुढचा पॉईंट तुम्हाला मी आज टीच करणार आहे. लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये LMVT, लॅग्रेंजेचा L, मीनचा M, व्हॅल्यूचा V आणि थेरमचा T अशा प्रकारे एक्झाम्पल त्याचं नाव शॉर्ट फॉर्म मध्ये घेतलं जातं. क्वेश्चन विचारला जातो तसा मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही रोल्स थेरम जो स्टडी केलेला आहे अगदी सेम तसाच रोल थेरमचाच फक्त पार्ट आहे, फक्त थोडासा पुढे फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्याला लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरम म्हणतात. आणि क्वेश्चन असं विचारतात, व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम ऑफ द फॉलोइंग फंक्शन. लक्षात घ्या, रोल्स थेरमचा एक क्वेश्चन किंवा लॅग्रेंजे मीन व्हॅल्यूचा एक थेरम, या दोन्हीतला एक क्वेश्चन नेहमी 3 मार्क्सला असतो. लक्षात घ्या, त्यामुळे दोन्ही चांगले करून ठेवा. तर आता आपण वेळ न घालवता बाळांनो आपण काय करूया, आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. क्वेश्चन दिलेला आहे f of x equal to log of x, x belongs to 1 to e. आता बघा, मग मी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की पहिले जे आपले स्टेप्स आहेत त्या स्टेप्स त्याच येणार आहेत. गिवन f of x equal to log of x ही पहिली स्टेप असणार आहे. therefore f of x is continuous on closed interval 1e 1e. हा क्लोज्ड इंटरवल घ्यायचा, 1e घ्यायचा, कारण क्लोज्ड इंटरवल कंटिन्युअसला जे असते ते क्लोज्ड इंटरवल असते आणि याला डिफरन्शियलला जे असते ते ओपन इंटरवल असते. आता आपण मागच्या रोल थेरममध्ये बघितलेलं आहे f of x is डिफरन्शिएबल ऑन तोच इंटरवल होतो 1e. ओके, आता इथं लक्षात घ्या, आता इथं कंडिशन अशी आहे की आपल्याला f of a काढायचं आहे, f of b काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि मग सगळ्या व्हॅल्यू एकदा एका फॉर्म्युल्यामध्ये पुट आउट करायचे. त्यामुळे f of a हा तुमचा a, लक्षात घ्या, हा a हा b. मग मी काय म्हणतो बघा, पुट x इक्वल टू a इक्वल टू, इथे तुमच्याकडे 1 आहे, त्याला एक स्टार मारतो म्हणजे पहिली स्टेप तयार होते. मग f of a इक्वल टू log of a इक्वल टू log of 1 इक्वल टू 0. लक्षात घ्या, log of 1 ऑलवेज 0, log of 1 ऑलवेज 0. लक्षात घ्या, म्हणून मी 0 दिला. आता पुढे पुट x इक्वल टू b इक्वल टू, b किती आहे बघा, e आहे, इथं पुट आउट करतो. f of b इक्वल टू log of b, so log of e आणि log of e ऑलवेज 0. लक्षात घ्या, कारण इथं नेहमी लक्षात ठेवा, इथं e हा बेस असतो, तो लिहिला जात नाहीये, तो आपण कन्सिडर करायचा आहे आणि त्यामुळं log of e ऑलवेज 1. हा f of a मिळाला आपला इक्वेशन 1, हा f of b मिळाला इक्वेशन 2. आता मी डिफरन्शिएट करणार आहे या इक्वेशनचं. डिफरन्शिएट f of x with respect to x, डिफरन्शिएशन इकडे घेतो बघा. f dash of x equal to d by dx of log of x is 1 upon x. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग फॉर्म्युला, आता LMVT चा फॉर्म्युला इथं व्हेरीफाय, हा इथं सॅटिस्फायचा विषय येत नाही आहे. जसं रोल थेरम मध्ये सॅटिस्फायचा विषय येतो, इथं सॅटिस्फायचा विषय नाही, तर डायरेक्ट व्हेरीफाय करायचं LMVT. मग देअरफोर मी काय म्हणतो, देअरफोर फॉर्म्युला म्हणतो, इथे एक गोष्ट करतो, पुट x इक्वल टू c, f डॅश ऑफ c, x च्या ठिकाणी c ठेवायचं आहे 1 अपॉन c. f डॅश डायरेक्ट काय करायचं, c ठेवायचं. आता इथे बघा, आता मग काय करतो फॉर्म्युला, बट काय फॉर्म्युला, f डॅश ऑफ c इक्वल टू f ऑफ b मायनस f ऑफ a डिवाइडेड बाय b मायनस a, असा फॉर्म्युला तयार होतो. f ऑफ a b मायनस a, f ऑफ b मायनस f ऑफ a डिवाइडेड बाय b मायनस a, असा फॉर्म्युला त्याचा तयार होतो. मग f डॅश ऑफ c इज 1 अपॉन c, f of b is 1, f of a is 0
अगेन बी इज ई, बी मायनस ए ना, बी ई आहे आणि ए तुमचा 1 आहे लक्षात. Therefore 1/c equal to 1 minus 0 is 1, e minus 1. जर असं रेसिप्रोकल करा, दोन्ही साइडचं रेसिप्रोकल करा, c equal to e minus 1. बट तुम्हाला माहिती आहे e ची व्हॅल्यू ही जी आहे ते 2.71 काहीतरी आहे. मग 2 मधून 1 मायनस केल्यानं किंवा सरळ दिसतेच ना, e मधून 1 मायनस केला की e पेक्षा छोटीच व्हॅल्यू येणार आणि ती ह्या 1 आणि e मध्ये असणार आहे. त्यामुळे आपल्याला e ची व्हॅल्यू मांडायची गरज नाही. बिलॉंग्स टू 1e म्हणायचं म्हणजे कसं लक्षात आलं का, e मधून 1 मायनस केला की e पेक्षा छोटी व्हॅल्यू येणार आहे. समजा 2.71 व्हॅल्यू आहे समजून चला, e ची व्हॅल्यू किती आहे 2.71 आहे असं समजून चला. तर त्यातून 1 मायनस केला काय आहे 1.71 आणि ती याच्यामध्ये असली पाहिजे असा त्याचा अर्थ. सो इट इज काय झालं, इट इज belongs to 1 to e, therefore LMVP is verified. झालं सर. एवढं व्यवस्थित तुम्हाला करता आलं की तुमचा क्वेश्चन तुम्हाला समजतो. समजलं? हे झालं पहिलं एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय होता, सेकंड एक्झाम्पल बघा काय लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. f of x equal to root x plus 4 आणि इंटरवल आहे x belongs to 0 to 5. करेक्ट. हा तुमचा a, हा b. ओके, काय अवघड नाही, किती सोपं आहे बघा, करून बघूया. तेव्हा f of x गिवन काय रूट x plus 4 यस आहे तेच घ्यायचं. 0 to e 0 to 5 बाकीचे दोन स्टेप तशाच. कंटिन्युअस डिफरन्शिएबल. पुट x equal to a means 0. मग x च्या ठिकाणी a पुट आउट जर केलं तर f of a equal to root a plus 4 and a is no 0 plus 4 and this is 2 because 0 plus 4 चं root 2. finish. आता x equal to b equal to काय पुट आउट करायचं तुम्हाला 5 पुट आउट करायचं. 5 x equal b equal to 5 पुट आउट करायचं आणि मग हा 5 आपण जर पुट आउट केलं तर काय होईल बघा. पहिला b पुट आउट करतो, b plus 4 इथं b is 5 plus 4 root 9 is 3 आणि इथं लक्षात घ्या इक्वल यायची, जसं रोल्स थेरम मध्ये इक्वल यायला पाहिजे होतं, इथे इक्वल यायची गरज नाही. आता मी डिफरन्शिएशन घेणार आहे, पुन्हा आपलं ती स्टेप असणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f dash of x equal to 1/2 root x plus 4. 1/2 root x plus 4. पण x plus 4 चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं आणि इनटू करायचं असतं. पण x चं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, 4 चं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. 1 plus 0 1 आणि तो 1 येणार आहे, त्यामुळे मी काय लिहिणार नाही. तसं इथं 1 येऊ शकतं पण ती काय लिहायची गरज नाही, त्यामुळे काय त्याचा फरक पडत नाही आहे. आता इथे x च्या ठिकाणी c पुट आउट करायचं असतं. f dash of c equal to 1/2 root c plus 4. जिथं x आहे तिथं c पुट आउट करायचं बरं आणि मग आहे तसा फॉर्म्युला पुन्हा मांडायचा आहे, हाच फॉर्म्युला मांडायचा आहे आणि मग सॉल्व करत जायचं आहे. तेव्हा f dash of c means 1/2 root c plus 4. f of b is 3. f of b a is 2 root b minus a 5 minus 0 तुमच्याकडे आले 1/2 root c plus 4 इक्वल टू 1 आलं आणि हा 5 आला. रेसिप्रोकल करा म्हणजे 2 root c plus 4 इक्वल टू 5.
रेसिप्रोकल केला आपण. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा, रूट नको आपल्याला 5 तिकडल्या रूट c प्लस 4 इक्वल टू 5/2. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, रूट नको आहे, स्क्वेअर केल्याशिवाय आपल्याला c ची व्हॅल्यू मिळणार नाही. सो c प्लस 4 इक्वल टू 25/4. 5 square is 25, 2 square is 4. Transfer 4 there. So c equal to 25/4 minus 4. Cross multiplication. C equal to cross multiplication. 25 minus 60 divided by 4. C equal to 9/4. आणि मग ही व्हॅल्यू तुम्हाला 0 to 5 मध्ये निश्चितपणे असलीच पाहिजे. लक्षात आलं का? ही व्हॅल्यू काय असली पाहिजे? व्हॅल्यू तिथं 25/4 म्हणजे 9/4 म्हणजे 2 पॉईंट काहीतरी येणार आहे, 2.25 असं काहीतरी येईल आणि तिथं 0 to 5 मध्ये आहे. therefore LMVT is verified. Is the answer. हा एक क्वेश्चन संपला, लक्षात घ्या. व्हेरिफायचा क्वेश्चन समजलं. थर्ड क्वेश्चन पहा कसा क्वेश्चन असतो बघा. तर 2x minus x, तर बघा 2x minus x स्क्वेअर क्वेश्चन असं दिलेलं आहे तुम्हाला. इट इज क्वेश्चन हिअर गिवन. क्वेश्चन असा आहे तुम्हाला 2x minus x square equal to 2x minus x square. X belongs to 0, 1. 2x minus x square आणि x belongs to 0 to 1. काही अवघड नाही, व्हेरी सिंपल मित्रांनो. इकडे बघा, तर गिवन काय तुमच्याकडे 2x minus x square continuous on 0, 1, differentiable on 0, 1. हे तुमचं आहे. तसंच x इक्वल टू तुमचा आहे a हा आहे, x इक्वल टू a इक्वल टू 0 आणि x इक्वल b इक्वल टू 1 आपण ठेवणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे इथं. f ऑफ a इक्वल टू 2a minus a square, 2a minus a square. a ची व्हॅल्यू 0 ठेवा. 2 into 0 minus 0 square is 0. इक्वेशन 1. आता आपण पुट आउट करूया x इक्वल टू b, 2b minus b square, 2b minus b square. b च्या ठिकाणी 1 पुट आउट करायचे. 2 into 1 minus 1 square. 2 minus 1 is 1. That is equation second. Again differentiate करावंच लागणार आहे आपल्याला. डिफरन्शिएट काय करते बघा. f dash of x 2 minus 2x, 2x चं डिफरन्शिएशन 2, x स्क्वेअर चं 2x. x च्या ठिकाणी c पुट आउट करायचं आहे. 2 minus 2c, 2 minus 2c. f dash of c is 2 minus 2c. f of b 1, f of a 0, b minus 1, b minus a means 1 minus 0, 1 minus 0. 2c 2 minus 2c equal to 1, 1 by 1 means 1. 2c transfer there, 1 transfer here. 2 minus 1 equal to 2c. Therefore 2 minus 1 is 1 and 2 इकडे डिवाइड करा equal to c. आणि मग मला सांगा c equal to 1/2 belongs to
0 to 1 आहे की नाही सांगावं, निश्चितपणे आहे. सो LMVT इज व्हेरीफाईड. समजलं का बरं? LMVT हा थेरम जो आहे तो थेरम तुम्हाला इथं व्हेरीफाय झालेला आहे. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील आणि त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला लिहायचं असतंय. आता थोडंसं वेगळं हटके क्वेश्चन आहे, वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन बघा. हॅलो, तर तो क्वेश्चन तुम्हाला मी इथं पुढे देतो आहे. बघा, f of x इक्वल टू x minus 1 डिवायडेड बाय x minus 3 आणि तो दिलेला आहे x बिलॉंग्स टू 4 5. हा वेगळा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. पहा, हा तुमचा ए बी नेहमीप्रमाणे गिवन f of x इक्वल टू x minus 1 divided by x minus 3, then f of x is continuous on 4 5 closed interval. F of x is differentiable on open interval 4 5. therefore नेम प्रमाणे put x इक्वल टू a इक्वल टू 4. तिथे x आहे तिथं 4 पुट आउट करणार आहे. f of a इक्वल टू a minus 1 a minus 3. तिथे x आहे तिथे a पहिला पुट आउट करू, नंतर a च्या ठिकाणी 4 पुट आउट करू. f of a equal to 4 minus 1 divided by 4 minus 3. So 4 minus 1 is 3. 4 minus 3 is 1. So it is only 3. 3 by 1 म्हणजेच 3 लक्षात घ्या. 3 इक्वेशन. तर 5 पुट आउट करायचं आहे. पुट x equal to b equal to 5. f of b equal to b minus 1 divided by b minus 3. therefore 5 minus 1 divided by 5 minus 3 equal to 4 by 2 is 2. It is the 5 minus 1 is 4. 5 minus 3 is 2. Differentiate. आता हे थोडंसं डिफरन्शिएशन बघा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याचं डिफरन्शिएशन करायचं म्हटलं u बाय v चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. लक्षात घ्या, हा u हा v. मी फॉर्म्युला मांडतो. हे बघा, u बाय v चा फॉर्म्युला असा आहे v स्क्वेअर p into d by dx of u minus u into d by dx of v. असा फॉर्म्युला असतो. हा u by v चा फॉर्म्युला कोशंट रूल. कसं काय म्हणायचं त्याला? कोशंट रूल म्हणायचं. आणि कोशंट रूलचा फॉर्म्युला वापरतो. जिथे u आहे तिथे हे ठेवणार आहे, जिथे v आहे तिथे ठेवणार. बघा, मी ठेवून देतो इकडे बघा. तर v is x minus 3 d by dx of u is x minus 1 minus x minus 1 into d by dx of x minus 2 divided by x minus 3 bracket square. असं त्याचं फॉर्म्युला तयार होईल. आता आपण त्याचं डिफरन्शिएशन घेऊया. हे बघा, x minus 3 as it is, याचं डेरिव्हेटिव्ह 1 minus x minus 1 as it is, याचं डेरिव्हेटिव्ह 1. लक्षात घ्या, x चं डेरिव्हेटिव्ह 1, याचं 0, याचं 1, याचं 0. त्यामुळे ते 1 असल्यामुळे काय त्याचा विषय डोक्यात घ्यायचा नाही. x minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं तुम्हाला काय मिळेल बघा, x minus 3
ब्रॅकेट सॉल्व करून घेतो, साइन चेंज करून घेतो, मायनस मुळे साइन चेंज होती, मायनस एक्स प्लस 1 डिवाइडेड बाय एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स गेट कॅन्सल, हिअर मायनस 2 डिवाइडेड बाय एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस 3 प्लस 1 सो मायनस 2. हा झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. इथं काय होते, डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट एक्स म्हणजे हा तुमचा काय मिळाला, एफ डॅश ऑफ एक्स. आणि मग मगाचा फॉर्म्युला वापरायचा, बट एफ डॅश ऑफ सी, आता डायरेक्ट आपण सी ठेवायचं इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस. इथे डायरेक्ट सी ठेवून लिहितो म्हणजे मायनस 2 डिवायडेड बाय सी मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आपल्याला एक स्टेप कमी करूया, एक्सच्या ठिकाणी काय ठेवूया, सी ठेवूया. एफ ऑफ बी 2, एफ ऑफ ए 3 डिवाइडेड बाय बी मायनस ए, बी इज 5 मायनस 4 इक्वल टू मायनस 1 बाय 1, मायनस 1 बाय 1. लक्षात घ्या, मायनस 3 प्लस 2 मायनस 1, 5 मायनस 4 1. आता मी काय करतो, इकडचा मायनस आणि इकडचा मायनस प्लस करू शकतो, असं लक्षात घ्या. दोन्ही वरचं मायनस मायनस प्लस करू शकतो आणि असं क्रॉस करू शकता. काय करायचं, क्रॉस करू शकता. एवढंच, याने इकडे क्रॉस करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे सी मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2 into 1 2. आता ह्या स्टेजला स्क्वेअर रूट घ्यायचं, टेक स्क्वेअर रूट, टेक स्क्वेअर रूट. काय होईल बघा, सी मायनस 3 इक्वल टू प्लस रूट 2, प्लस ऑर मायनस रूट 2. कसं बघितलं, सी मायनस 3चा स्क्वेअर रूट घेतला की स्क्वेअर निघून गेला, प्लस ऑर मायनस रूट 2. आता 3 तिकडे ट्रान्सफर करूया, सी इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट 2 प्लस 3. आणि ही जी आहे व्हॅल्यू, त्यात प्लस घेतली तरी सुद्धा त्याच्यात आहेच आणि मायनस घेतली तरी सुद्धा त्याच्यात आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुम्हाला मायनस घेतली तर त्याच्यात येणार नाही, मायनस घेतली तरी येणार नाही, प्लस घेतली तरी येईल. कारण रूट 2 म्हणजे 1.41, रूट 2 मीन्स 1.41 प्लस 3 4.41 त्यात येते. पण मायनस घेतली तरी येणार नाही, कारण 3 मधून मायनस घेतला तर तो येणार नाही. त्यामुळं हा बिलॉंग्स टू मी म्हणणार आहे कुठं, 4 to 5. therefore LMDT is 85. yes. अतिशय छान, अतिशय सोपा क्वेश्चन हा तुम्हाला मी करून सांगितलेला आहे. समजून घ्या, व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.